नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीच मधुरवाणी या चॅनलवरती. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये अजिवा आणि नंदिनी एका कॅफेमध्ये भेटायला येतात आणि त्यांचं मिलन होईल का नाही हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या भागाला. त्याआधी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या जीवानंदिनीची किंवा काव्या पार्थची जोडी कोणती जोडी आवडते ते नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. तर पाहणार आहोत की आपण जीवा हा मिलन कॅफेमध्ये येतो आणि तेवढ्यात तिथे लगेच नंदिनी देखील येते. आता नंदिनी आलेली पाहून जीवा हा एकटा चेअरवर बसतो आणि मग लगेच त्याच्या पाठोपाठ नंदिनी देखील समोरच्या चेअरवर बसते. मग नंतर नंदिनी मनात म्हणते की काय भेटायला तर बोलवलंय, पण साधी चेअर मागे करून एक स्माईल, छानशी स्माईल देऊन बस म्हणून सुद्धा सांगायला येत नाही. जाऊ दे, मी तरी कोणाकडून अपेक्षा करते, यांना बायकोला कधी स्पेशल काही करून दाखवायचंच नाही. यानंतर जीवा लगेच मनात म्हणतो की ही काय टिपिकली गर्लफ्रेंडसारखं आहे का, की मी चेअर मागे करायची आणि हिला बसवायचं वगैरे, एवढं काय त्यात, असं म्हणतो. मग लगेच नंदिनी म्हणते की मला तर भेटायला बोलवलंय, पण बघा चेहरा किती पडला आहे ह्यांचा, साधी बोलण्याची सुद्धा इच्छा नाही आहे. मग इकडे लगेच जीवा परत मनात म्हणतो की मला भेटायला बोलवलंय आणि माझ्याशी बोलत पण नाही आहे. मग नंतर तोच बोलतो की नंदिनीला म्हणतो की भेटायला तर बोलवलंयस, मग कशासाठी बोलवलंयस बोल ना. यावर नंदिनी म्हणते की काय मी, एक मिनिट, मी तुम्हाला भेटायला बोलवलेलं नाही, तुम्हीच मला भेटायला बोलवले. असं म्हटल्यावर तो म्हणतो काय मी नाही तुला भेटायला बोलवलं, मलाच तुझा मेसेज आला आहे की भेटायला या म्हणून. मग नंदिनी देखील म्हणते मलाही तसाच मेसेज आला आहे भेटायला या म्हणून, उगाच खोटं बोलू नका. यावर जीवा म्हणतो की नाही, मी तुला भेटायला बोलवलेलं नाही आहे, मी तर सकाळपासून माझा मोबाईल देखील बघितला नाही. यावर नंदिनीसुद्धा म्हणते मी पण माझा मोबाईल बघितला नाही, मी आत्ता तुमचा मेसेज बघितला आहे आणि मग इकडे आले. यावर लगेच जीवा देखील म्हणतो की मीही माझा मेसेज बघितला आणि मग नंतर इकडे आलो, आणि मी तर सकाळी दादा मोबाईल आणायला गेला. यावर लगेच त्याला आठवतं की हां, सकाळी काव्याने दादाला मोबाईल आणण्यासाठी वरती पाठवलं होतं. मग लगेच नंदिनी म्हणते हां, माझा पण मोबाईल आणण्यासाठी काव्याचं माझ्या बेडरूममध्ये जाऊन माझा मोबाईल घेऊन आली होती. मग ह्या दोघांना कळतं की कदाचित त्या दोघांनीच आपल्या दोघांच्या मोबाईलवरून एकमेकांना मेसेज केला असेल आणि मग ते तुलाही मेसेज केला आणि मलाही मेसेज केला, असं झालं असेल की. मग नंदिनी म्हणते हो, परंतु लगेच जीवा म्हणतो की एक मिनिट, पण यांना आपला पासवर्ड कसा कळाला. यावर लगेच नंदिनी म्हणते की ते काव्या पार्थ आहेत, ते काहीही करू शकतात, त्यांचा प्रेमाचा एवढा मोठा गुंता त्यांनी सोडवला आहे, तर मग आपला साधा मोबाईलचा पासवर्ड त्यांना कळू शकत नाही. असं म्हटल्यावर मग जीवा म्हणतो हां, ते पण आहे, त्यांनी त्यांचा गुंता सोडवला आहे, त्याच आनंदाच्या भरात ते दोघं आता आपला गुंता सोडायला निघालेत बहुतेक, असं जीवा म्हणतो. आता इकडे दुसरीकडे पार्थ हा रम्याच्या बोलण्यावर विचार करतो की काहीतरी काव्यासाठी काहीतरी मोठं केलंच पाहिजे असं म्हणतो आणि तो विचार करत असतो. पण काय करावं या विचार करताना त्याच्या हातात कटर आणि पेन्सिल असते आणि तो पेन्सिलचं टोक हा कटरनं कट करायलाचा बघतो आणि त्याच ह्याच्यात त्याचं बोट कट होतं आणि त्याच्या बोटातून रक्त येतं. तो सुरुवातीला ओरडतो आणि नंतर लगेच विचार करतो की याच रक्ताने आपण काहीतरी करू शकतो. मग तो काव्याची ड्रॉइंग काढतो आणि तिच्या गळ्यात जो नेकलेस काढतो त्याला त्या रक्ताचा कलर देऊन तो नेकलेस सजवतो. आता इकडे दुसरीकडे मात्र जीवा आणि नंदिनी ह्यांचं दोघांचं भांडून झाल्यानंतर हे दोघेही जायला निघतात. तेवढ्यात त्यांचे सगळे फॅन्स लोक जे आहेत ते पळत त्यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात की सॉरी, पण आज आम्हाला तुमच्याशी खूप काय बोलायचं आहे. आम्हाला माहिती आहे की हा दिवस आज तुमचा आहे, प्रेमाचा दिवस आहे, तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे आहे, परंतु सॉरी, खरंच सॉरी, आम्हाला तुमच्याशी आज खूप काही तुमच्याकडून गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. त्यावर नंदिनी आणि जीवा हे नकार देतात, परंतु ते फॅन्स लोक जे आहेत ते जबरदस्ती त्यांना तिथे बसवून त्यांची विचारपूस करायचं किंवा त्यांना काही प्रश्न विचारायचे असं सांगून त्यांना तिथे बसवून घेतात. आता इकडे दुसरीकडे मात्र पार्थ हा ड्रॉइंग काढून एका ठिकाणी चुपचाप बसतो आणि तेवढ्यात तिथे काव्या येते आणि इकडे तिकडे साईडला बघते, कोणीच नसताना मग ती दरवाजा बंद करते आणि पार्थ जवळ येते आणि एकदम लाडाने किंवा रोमॅन्टिक मूडमध्ये त्याला ती देशमुख असं करून तिच्या बोटांची जादू आहे ती त्याच्या चेहऱ्यावरती दाखवत असते. त्यावेळेस लगेच पार्थ तिला झिडकारतो आणि उठून उभा राहतो, म्हणतो मला नाही बोलायचं तुमच्याशी. यावर काव्या म्हणते का. मग लगेच पार्थ म्हणतो की मी रुसलोय तुमच्यावर, मी नाही बोलणार तुमच्याशी. मग असं म्हटल्यावर काव्या म्हणते की या मांजरीचा बोका रुसलाय का, त्याला पाहिजे ते मिळालं नाही म्हणून रुसलाय का, पण या क्षणी त्याला जे पाहिजे ते जर मी त्याला दिलं तर हा बोक्याचा राग जाईल का. असं म्हटल्यावर
लगेच पार्थ म्हणतो की हां लगेच राग जाईल असं म्हणून तो काव्याच्या जवळ येतो आणि मग काव्या म्हणते या बोक्याला पाहिजे ते मिळाले, परंतु मला जे रिटर्न गिफ्ट पाहिजे होतं ते काय माझं रिटर्न गिफ्ट अजून मला मिळालेलं नाही. यावर पार्थ म्हणतो देऊ का? मग ती म्हणते हां पाहिजे मला. त्यावर तो म्हणतो हां देऊ का, खरंच देऊ का? यावर ती म्हणते हो. आणि पार्थ तिच्याजवळ जातो, परंतु त्याला लगेच आठवतं. तो म्हणतो की या गिफ्ट्सपेक्षाही काहीतरी मोठं गिफ्ट मी तुमच्यासाठी आणलं आहे. त्यावर काव्या विचारते काय, खरं सांगा. त्यावर मग लगेच तो पार्थ ड्रॉइंग काढतो आणि तिला दाखवतो. मग ती खूप खुश होते आणि म्हणते की खूप सुंदर ड्रॉइंग आहे, कसलं छान आणि खूप छान कलर वगैरे केला आहे, खूप सुंदर ड्रॉइंग काढले. यावर लगेच पार्थ त्या ड्रॉइंगवर बोट ठेवतो, त्या नेकलेसवर बोट ठेवतो आणि म्हणतो की हे कसं आहे. यावर लगेच ती त्या नेकलेसकडे न बघता त्याच्या बोटाकडे बघते आणि म्हणते अहो पार्थ तुमच्या बोटाला काय झाले? त्यावर तो म्हणतो काही नाही, थोडंसं कट झाले, पण तुम्ही सांगा ना हे कसं आहे. ती म्हणते हा नेकलेस ना खूप सुंदर आहे आणि कलर पण खूप छान आहे. मग लगेच पार्थ म्हणतो की या बोटाची कमाल आहे. यावर या माझ्या रक्तानं हे कलर केले असं तो म्हणतो. मग यावर काव्याला खूप राग येतो आणि ती जोरात पार्थच्या कानाखाली मारते. आता दुसरीकडे मात्र रम्या आणि तिची आई एका रूममध्ये असतात आणि तिची आई रम्याला विचारते की रम्या काय केलंस ग तू आज, काय मोठं केलंस? यावरती म्हणते मी काहीच मोठं केलेलं नाही, फक्त पार्थच्या डोक्यात एक छोटंसं पिल्लू सोडले. आणि त्यावर काव्या काय रिॲक्ट होते तेच बघूयात आपण. काव्या त्याच्याशी कसं वागते हे आपल्याला बघायचं आहे. त्यावरती म्हणते काय काय केलंस तू? त्यावरती म्हणते रम्या म्हणते की नाही काही नाही, तुला बघेलच ग, दिसेलच नंतर, मग ठरव तुम्ही काय केलं असेल ते. आता इकडे काव्याने पार्थच्या कानाखाली मारल्यानंतर ती म्हणते सॉरी देशमुख, खरंच खूप सॉरी, पण बट डोंट सॉरी असं म्हणते. ती म्हणते मला नाही आवडले पार्थ तुम्ही जे काही केले ते. तुम्ही माझ्यासाठी मला गिफ्ट मोठं देण्यासाठी तुम्ही स्वतःचं रक्त सांडवलेत आणि तुमच्या रक्ताने माझं ड्रॉइंग काढलं, हे मोठं गिफ्ट झालं का? हे मला अजिबात आवडलेलं नाही. पार्थ अहो तुम्ही विसरलात का? आत्ताच तुमच्या डोक्यात जे लागणार होते ती हॉकी स्टिक मी माझ्या डोक्यात खाल्ली, तुम्ही विसरलात का? तुम्हाला असं काही झालेलं मला सहन होणार नाही. आणि जर मला मीच जर तुम्हाला गिफ्ट द्यायचं म्हणून असं काहीतरी करून घेतलं तर तुम्हाला चालणार आहे का? असं म्हणते. आणि ती राग कटर घेण्यासाठी जाते. ती म्हणते हां हेच कटर होते ना, ह्याच कटरनं तुम्ही तुमचं बोट कट केलंयत ना, मग आता ठीक आहे मी पण माझं बोट कट करते आणि अख्खं पत्र लिहिते. त्यावर तो म्हणतो नाही तुम्हाला काही झालेलं मला सहन होणार नाही. मग ती म्हणते तुम्हाला असं कसं वाटलं की तुम्हाला काही झालं ते मला सहन होईल म्हणून? नाही, आता मी हे बोटच कट करते आणि मोठं पत्र लिहून जाते, तुमच्यापेक्षा खूप मोठं गिफ्ट मोठं मी तुम्हाला देईल असं म्हणते. आणि ती बोट कट करायला घेते. त्यावर पार्थ तिला जोरात हातावर मारतो आणि म्हणतो नाही तुम्ही असं काहीही करणार नाहीत, सॉरी माझं चुकलं, यापुढे मी अशी कधीही चूक करणार नाही असं पार्थ काव्याला म्हणतो. त्यावर काव्या म्हणते की तुम्ही कितीही सॉरी म्हटलात तरी मी तुम्हाला आता माफ करणारच नाही, शक्यच नाही. त्यावर पार्थ म्हणतो की नका ना काव्या असं करू, आत्ताच कुठं आपलं सुरळीत व्यवस्थित चालू आहे, मग असं आता का आबोला धरणार? मला नाही सहन होणार तुम्ही आबोला धरल्यावर. यावरती म्हणते की नाही मला एकटं सोडा, आता मला तुमच्याशी बोलायचंच नाही, तुमच्याशी बोलण्यातच इंटरेस्ट नाही असं काव्या पार्थला सांगते आणि त्याच्यापासून राग ती निघून जाते. आता इकडे दुसरीकडे रम्या ही रेड कलरचं नेलपेंट आहे ती बोटांना नकाला लावते आणि त्याच्याकडे बघत ती म्हणजे तिला रेड कलरचं अट्रॅक्शन खूप वाटायला लागतं आणि त्याच्याकडे बघत ती असं फुंकार वगैरे मारते बोटांवर आणि म्हणते की हॅपी व्हॅलेंटाईन पार्थ असं म्हणून ती जोरदारात खूप विचित्र पद्धतीने ती हसायला लागते. आता इकडे दुसरीकडे यांच्या ज्या गप्पा असतात त्या रंगलेल्या असतात. त्यात एक जण म्हणतो की चला आता आपण ग्रुप फोटो घेऊयात. यावर लगेच तिथे ती वेटर येते आणि ती म्हणते तुमची काही ऑर्डर आहे का? यावर तो म्हणतो की त्यातला एक जण सांगतो की फक्कड चहा आणि बनपाव. यावर सगळेच म्हणतात वाव असं म्हणतात आणि लगेच जीवा म्हणतो की हां चहा प्यायचा, पण तो कसा आवाज करून प्यायचा. त्यामुळे काय होतं की ज्यांचं मन शुद्ध असतं तेच आवाज करून चहा पितात असे सर्वजण एकत्रच म्हणतात. मग त्यातला एक जण म्हणतो की मी तर माझ्या गर्लफ्रेंडबरोबर माचा पितो आणि एक जण मुलगी असते ती म्हणते मी माझ्या बॉयफ्रेंडबरोबर कोल्ड कॉफी पिते. यावर लगेच नंदिनी म्हणते की हां तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडबरोबर पार्टनरबरोबर चहा प्या, कॉफी प्या किंवा काय हे म्हणतात ते माचा देखील प्या, परंतु एकमेकांची आपल्या पार्टनरची तहान व्हायला मात्र विसरू नका. यावर जीवा म्हणतो की ॲब्सल्युटली करेक्ट. त्यावर जीवा म्हणतो की हां एकमेकांची तहान व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या एकमेकांबद्दल अप्रूपही वाटायला पाहिजे.
त्यातील एक जण लगेच म्हणतो की व्हॉट्स अ प्रूफ. त्यावर जीवा म्हणतो की हॅस्टनेशिंग ब्रो असं म्हणतो आणि सगळे जोरात हसायला लागतात. ह्यांच्यातील एक मुलगी विचारते की जीवा दादा आणि ताई तुमच्यातील कॉमन गोष्ट कोणती आहे. यावर लगेच दोघंही एकत्रच म्हणतात की भांडण. ते म्हणतात की लगेच ती मुलगी म्हणते की हां ह्याला म्हणतात लवली कपल असं म्हणते. त्यावर लगेच त्या दोघांचे चेहरे मात्र पडलेले असतात. जीवा म्हणतो की तुम्ही मुले आजकालच्या जमान्यातले आहात, आजकालच्या जनरेशनचे आहात, परंतु तुम्हाला 19च्या मुलांच्या काही टिप्स आवडतील का नाही माहीत नाही, परंतु त्यांचे जे प्रेम फंडे असतात ते आजपर्यंत देखील आउटडेटेड आहेत आणि अजून जशाला तसे शाबूत आहेत असं म्हटल्यावर लगेच त्यातील एक मुलगी विचारते म्हणजे जसं की. त्यावर लगेच नंदिनी म्हणते जसं की आम्ही दोघंही एकमेकांवर अजून देखील कविता बनवतो. जीवा म्हणतो की शब्द पुरे पडले की आम्ही एकमेकांसाठी देखील स्वयंपाक देखील करतो. यावर लगेच नंदिनी म्हणते की कधी मी पडले तर मला हे सावरतात आणि कधी कधी माझ्या भीतीने पसारा देखील आवरतात. जीवा म्हणतो की ही माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटत नाही, परंतु माझी तेल लावून मालिश चंपी देखील करून देते. त्यावर लगेच नंदिनी म्हणते की मला हे तिळगुळ देखील बनवायला शिकवतात. असंच त्यांचं एकमेकांवर बोलणं चालू असतं. जीवा म्हणतो की ही मला शिट्टी वाजवायला देखील शिकवते आणि लगेच नंदिनी म्हणते की आमच्या दोघांमध्ये एकमेकांमध्ये दुरावा आला की आम्ही घड्याळाच्या इशाऱ्याने एकमेकांना समजावतो. आणि आता ह्यांचं बोलून झाल्यानंतर जीवा म्हणतो की आज खूपच वाहवत गेलो. त्यावर नंदिनी म्हणते का वाहवत गेलेलं आवडलं नाही का. परंतु तो म्हणतो अविश्वासाच्या नात्यांवर वाहवत जायचं कशाला. यावर लगेच ती म्हणते की या दोघांनी समजुतीने एकजुटीने जर तो अविश्वासाचा दगड आहे तो बाजूला सारलं तर निर्मळपणे वाहता येईल. यावर लगेच तो म्हणतो हा अविश्वासाचा दगड जर तिसरंच कोणीतरी असेल जसं की मुलीचा बाबा असेल तर. त्यावर नंदिनी म्हणते की आता असं होणार नाही, आपल्या दोघांच्यामध्ये माझे बाबा कधीच येणार नाहीत. तेवढ्यात लगेच नंदिनीचे बाबा तिथे येतात आणि जोरात नंदिनी म्हणून असा आवाज देतात. त्यावर सगळेच त्यांचे फॅन्स आणि जीवा नंदिनी हे घाबरून त्यांच्याकडे बघत असतात. इकडं दुसरीकडे मात्र आता काव्या ही पार्थवर रुसून दरवाजा बंद करते. पार्थ हा दरवाजा जोरात वाजवत असतो. प्लीज काव्या उघडा ना, परत मी असं नाही करणार असं म्हणतो. तेवढ्यात तिथे रम्या येते आणि रम्या लगेच म्हणते की काय अरे पार्थ आज प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे आणि तुमचं काय भांडत बसलाय, असं काय करताय. यावर लगेच आतमधून काव्या म्हणते की हां आली लगेच मध्ये करायला. त्यावर रम्या म्हणते की काय अरे तुमचा काहीतरी प्लॅन बाहेर डिनर डेट वगैरे काहीतरी ठरलं होतं मग असं काय भांडताय. यावर लगेच काव्या आतमधून म्हणते की हां आपण जे काही करणार आहोत देशमुख ते सगळ्या गावभर ढिंडोरा पिटवून ठेवलाय का तुम्ही. त्यावर पार्थ म्हणतो की नाही काव्या असं काही नाही आणि रम्याचा हात पकडतो आणि तिला लांब घेऊन येतो आणि म्हणतो की तू प्लीज जा ग इथून, तुझ्या बोलण्यानं त्या अजूनच हर्ट होत आहेत असं म्हटल्यावर लगेच तिला रम्याला पार्थच्या बोटाला लागलेलं दिसतं आणि ती लगेच पार्थला म्हणते की अरे पार्थ काय झाले तुला आणि खूपच म्हणजे इमोशनल होते आणि त्याचा हात पकडते आणि म्हणते चल मी तुला आत्ताच औषध लावून देते. मग हे तिला काव्याला काही पाहवत नाही आणि ती पटकन दार उघडते आणि लगेच म्हणते की हां जा जोरात ओरडते आणि म्हणते की जा त्यांना औषध लाव, जा तू घेऊन जा असं म्हणते. आणि ती पार्थला राग म्हणते की तुमचा व्हॅलेंटाईन डे गेला खड्ड्यात असं म्हणून आणि परत ती दरवाजा बंद करते आणि ती आतमध्ये निघून जाते. इकडे दुसरीकडे मात्र नंदिनीचे बाबा नंदिनीला घेऊन जातात आणि नंदिनी सांगते की मी तुमच्याबरोबर येणार नाही आहे बाबा, मला तुमच्याबरोबर यायचं नाही. आणि तिचे बाबा हे जीवाच्या हातातला हात काढून घेऊन नंदिनीला घेऊन जातात. आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी ही बाबांना झिडकारून जीवापाशी थांबते. या दोघांचं मिलन होतं किंवा इकडे पार्थ आणि काव्याचा राग शांत होऊन पार्थ आणि काव्याचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होतो का नाही हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील प्रत्येक धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.